आज आपण दर्शन करणार आहोत 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरचे। घृष्णेश्वर हे नाव महादेवाची भक्त घृष्णा हिच्या नावावरून पडले। घृष्णा ही रोज 108 शिवलिंगाची पूजा करून एका कुंडामध्ये विसर्जन करत असत आणि ती महादेवाची मोठी भक्त होती। एका दिवशी तिच्या बहिणीने तिच्या मुलाला मारून त्याच कुंडामध्ये फेकून दिले, तर ती दुसऱ्या दिवशी तिचे 108 शिवलिंगाची पूजा करत असत। तेव्हा स्वतःहून त्याचा मुलगा त्या कुंडामधून बाहेर चालत आला आणि तिथे महादेव प्रसन्न झाले आणि घृष्णाला सांगितले, तुझी बहिणीनेही तुझ्या मुलाला मारून या कुंडामध्ये टाकलेले। तेव्हा घृष्णा म्हणाली, तुम्ही माझ्या भक्तीमुळे प्रसन्न झालात, माझ्या बहिणीला माफ करा आणि भक्तांच्या कल्याणासाठी इथे विराजमान व्हा। तेव्हापासून महादेव या घृष्णेश्वर मंदिरात विराजमान झाले। हर हर महादेव। तर चला, आज आपण आलेलो आहोत घृष्णेश्वरला आणि माझ्या मागेच टेम्पल आहे घृष्णेश्वरचा। पण आपण आधी जाणार आहोत फ्रेश व्हायला आणि फ्रेश झाल्यानंतर आपण जाऊ मंदिरात। आमची जर्नी सुरू झाली पनवेलपासून आणि आम्ही बर्गर खात खात बरेच दिवसानंतर आमचे फ्रेंड्स लोक भेटले, त्यामुळे आमच्या गप्पा खूप साऱ्या रंगल्या आणि आम्ही जाणार आहोत बसने। ट्रेनची आम्हाला तिकीटं भेटलेली नाही, त्यामुळे आम्ही जाणार आहोत संभाजीनगरपर्यंत बसने। तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आधीच ट्रेनची तिकीटं बुक करा आणि या संभाजीनगरमध्ये तिथून तुम्हाला बस स्टँडवर यायला लागेल आणि बस स्टँडवरून बस तर खूप साऱ्या असतात, पण बस फुल असल्यामुळे आम्ही आलेलो रिक्षाने बार्गेनिंग करून पर पर्सन आम्हाला 60 रुपये तिकीट पडला आहे आणि तो आम्हाला नेणार आहे घृष्णेश्वर टेम्पलच्या समोर आणि ते आहे वेरूळ इथे। जाता जाता आपल्याला रोडमध्ये देवगिरी किल्ल्याचे दर्शन होते आणि ते तुम्ही बघू शकता, कारण तिथे चिमणी पण दिसते आणि किल्ला तर समोरच दिसतो। एवढं काही ट्रेक नाही आहे, हे थोडंसं ट्रेक आहे अर्ध्या तासाचं। जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही प्लॅन करून या आधीच, नाहीतर तुम्हाला टाईम भेटणार नाही सगळीकडे फिरायला। मिलियन तर आमचा ड्रायव्हरच्या साईडलाच बसतो। पहिले त्याला ड्रायव्हर व्हायचं होतं, त्याचा ड्रीम होता, पण त्याने फोटोग्राफीमध्ये कसा काय गेला काय माहिती ना, फोटोग्राफर झाला। पण आपण आधी जाणार आहोत फ्रेश व्हायला आणि फ्रेश झाल्यानंतर आपण जाऊ मंदिरात। मंदिरानंतर आपण कैलाश मंदिराचे दर्शन करू आणि मिलेन आहे तिथे रूम आपले बघतो। इथे आल्यावर तुम्हाला रूम सहज मिळू शकतात। रूम तर आपल्याला भेटलेले हर हर महादेव रेसिडेन्सी। तर आपण आधी रूममध्ये जाऊ, थोडं फ्रेश होऊ आणि थोडं काहीतरी खाऊ। आपल्याला चपाती तर आणलेलीच आहे आणि त्याच्यासोबत आहे चटणी, त्यामुळे आपण थोडं खाऊन आतमध्ये जाऊ। सगळे तर चालेल, चला मागून। रूममध्ये तर आम्ही आलेलो आहोत। रूम तर एकदम मस्त आहे आणि भाई आराम करतोय। रूममध्ये आल्यानंतर आल्या भाई तर लागलाय आणि मिलन जरा उपास आहे, त्याने बायकोसाठी उपास ठेवलेला आहे। दर्शन घेऊ दे ना, खावाची मटण खायची सुरू। इथे तुम्हाला साईडच्या ठिकाणी फिरायचं असेल तर तुम्ही रिक्षा करू शकता आणि रिक्षामध्ये साईडचे ठिकाण तो तुम्हाला फिरवेल आणि परत तुमच्या हॉटेलजवळ संध्याकाळी परत सोडेल तुम्हाला। आणि आम्ही तर रिक्षा केलेली आणि आम्ही आता जाणार आहोत महादेवाचे दर्शन करायला। स्टॉपवरून 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे, त्यामुळे आपण चालत जाणार आहोत। गर्दी तर खूप कमी आहे, इतर दिवशी तर खूप गर्दी असते आणि गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला लवकर दर्शन भेटेल। टिकला तर आपला लावलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत आतमध्ये आणि मंदिर बघा। अहिल्याबाई होलकरांनी घृष्णेश्वर मंदिराचा निर्माण केलेला आहे आणि साईड आणि इथून होते मंदिरात जाण्याची एंट्री, मेन गेट। इथे तुम्ही बघू शकता 12वे ज्योतिर्लिंग वरती बोर्डवर दिलेला आहे आणि लाईन तर खूप सारी आहे, आम्हाला 1-2 तास तरी लागतीलच लाईनीत। ही बघा किती मोठी लाईन आहे आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती स्वच्छ आणि मस्त आहे। ती माणसं मागेच होती, ही बघा कशी आली, काय काय घेऊन आलीत बघा, सगळाच घेऊन आलीत। नवस आहे वाटते इथं, नवस नाही, नवस कुठंच नाही केलं आणि हे कधी करायचं काय आतमध्ये ते बघ कसं सगळं लोकांना मागे टाकून शेवटी आलीच। टोपी कार हा आता चिकना वाटतस। ओम नमः पार्वती पते हर 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 हर
आम्ही लाईनीला आहोत आणि आरती चालू झालेली आहे आणि आरतीचा माहोल बघा, मागे पण बघा किती मोठा आहे. आतमध्ये तर जेंट्सला टी शर्ट घालून एंट्री नाही, बिना टी शर्टचं जायला लागतं. आपण आधीच लुंगी घातलेली त्याच्यावर शाल घातलेली, त्यामुळे मी असंच गेलो आणि बाहेरचा सगळी तर तसेच गेले. आणि आपण आता आलो बाहेर तर वातावरण एकदम मस्त आहे. आणि मंदिर बघा, अहिल्याबाई होलकर यांनी घृष्णेश्वर मंदिराचा निर्माण केलेला आहे. फोटो काढला तर आम्हाला सर्वांना आवडला, चांगला फोटो काढलेला आहे. आमचा ग्रुप खुश झाला आणि ग्रुप खुश होऊन 10 रुपये परत बाय काढ मस्त काढ. बायने तर आपली व्हिडिओ काढलेली आहे आणि आता आम्ही जाऊ काहीतरी खायला, कारण सकाळी थोडा नाश्ता केलेला, चपाती होत्या त्या घरून आणलेल्या. आणि आता चाललो तर आम्ही काहीतरी खाऊन डायरेक्ट कैलास मंदिरला जाऊ. कैलास मंदिर थोडं दाखवू तुम्हाला व्ह्यू. आणि हे बघा आम्ही असंच चाललेलो आहे आणि साईडचं मंदिर तर तुम्हाला दिसेलच. आणि हे बघा डेंजर, आता पुढच्या जिथे आम्ही जाऊ तिथे असणारच. आणि यो सोनूचा लाडका बघा, एकदम कसा शांत वातावरण आहे. कोणीच काहीच नाही, इथे आम्हीच आहोत. एकदम शांत वातावरण. आपण चाललेलो कैलास मंदिरला. आपला मित्र बाबा नाव काय तुझं? राज आपल्याला कैलास मंदिरला घेऊन चाललेला आहे. आणि जर तुम्ही घृष्णेश्वरला आलात तर हा नंबर आहे, राजचा नंबर आपण इथे दिलेला आहे आणि राजचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करून तुम्ही फिरू शकता तिकडे. चला आता आम्ही आलेलो 7 फुटी पिंड आहे तिथे. बघा किती मोठा आहे शिवलिंग. आणि इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, एकाच मंदिरात 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होतात. तर तुम्ही बघा 12 ज्योतिर्लिंग. बोल काय, कुठला कुंड आहे? तेच कुंड आहे जिथे ग्रीष्णा जी होती ना, ती 108 शिवलिंग करून देवाला वाहायची, अर्पण करायची. आणि इथूनच तिचं बाळ परत आले होतं दुसऱ्या दिवशी. तर चला कुंड बघूया आपण. दक्षिण दे दीदी. दक्षिण संपत चालली आमची. चला आता आपण तर आलेलो आहोत. इथून तर आपल्याला चालत पुढे जायला लागेल मंदिराच्या ठिकाणी. आणि इथून मंदिर दिसायला सुरुवात झालेली आहे. इथे आल्यावर तुम्हाला दिसत सरळ न जाता ते एक्झिट आहे, तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिथे तुम्ही तिकीट काढून आतमध्ये जाऊ शकता. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. मध्ये आल्यावर फुलं बघा, एक नंबर कसली आहेत, मस्त. मध्ये जायचं असेल तर तुम्हाला आधी इथे तिकीट काढावं लागतं आणि मगच तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते. आणि ते बघा मंदिर. तिकीट तर आपला काढलेला आहे आणि हे बघा आणि चाललो आपण आतमध्ये.
तर आणि इथे आपल्याला तिकीट जमा करायला लागेल आणि आतमध्ये जायला लागेल. चला आतमध्ये तर आलो आणि एकदम थंड थंड वातावरण वाटतं आतमध्ये आलो. आणि क्लायमेट पण मस्तच आहे आज. एवढं काय पाऊस पडत नाही. सकाळी थोडा थोडा पडत होता आणि नंतर डायरेक्ट ऊन यायला लागले. फायनली आपण आलेलो आहे कैलास मंदिराजवळ आणि मंदिर बघू शकता. मंदिरात तर जाऊच आपण आतमध्ये तर आणि दाखवू. चला आता जाऊ आपण मंदिरात. त्याच्या आधी मिलनची फोटोग्राफी चालू आहे. हे बघा काय असा हात करते. काय फायदा आहे काय? काय नाही. कैलास मंदिरात आल्यावर तुम्ही बघू शकता मूर्ती पूर्ण संपूर्ण खंडित झालेल्या आहेत. पण त्या पूर्णपणे खंडित नाही झाल्या कारण औरंगजेबाने त्याची सेना 3 वर्ष या मंदिरात तोडण्यासाठी लावली. पण ते काय पूर्णपणे तोडू शकले नाही. तर हा आपल्याला गुगल मॅप आहे जो आपण आतमध्ये गेलो मंदिरामध्ये. या हा QR कोड स्कॅन केला मोबाईलमध्ये की आपल्याला पूर्ण मॅप दिसतो आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला फिरायचं असतं. तर चला या. एंट्री बघा. एंट्रीवर पण सगळ्या मूर्ती खंडितच झालेल्या आहेत. चला आता जाऊया आपण मंदिरात. हे बघा पूर्ण कातलानेच वरती जायला लागतं. आणि हे बघा साईडचा बघा किती मस्त आहे. आणि हे बघा आपले सगळे कसे बसलेले आहेत. आणि हे बघा ते बघा कसा कसा ये. ओ माय गॉड. भाई बघा चकड्यालाच आलेला आहे. चला अजून मंदिरात गेलोच ना आपण. मंदिराचा बाहेरच परिसर एवढा मोठा आहे की पूर्ण फिरायला आपल्याला 1-1.5 तास जास्त जाईल. पण आधी आपण जाऊ मंदिरात. मंदिरचं बघा. आणि आतमध्ये बघा मिलन आधीच बसलेला आहे लाइटिंग जवळ. पूर्ण नक्षी काम बघा. आणि आतमध्ये पिंड आहे महादेवाची. जस्ट इकडे आला मागच्या साईडला तर मागच्या साईडला बघा मागच्या साईडला पण मंदिर एवढा मोठा आहे की खूपच मोठा आहे. या साईडला पण पूर्ण कोरीव काम आहे. आणि इथे पण हे काय आहे ते नाही माहिती. आणि या साईडला पण तसंच आहे आणि तिथे पण तसंच आहे. आणि हा मंदिराचं बॅक साईड. आणि इथून परत आपण मंदिरात एंटर करू.
मंदिरात एंटर केल्यावर आपली तर लोक आलेली आहेत. ही बघा, इथून सगळे हात हलवत होती की आलो आम्ही आलो. आणि ही बघा, हीच कुठं केला असेल डायरेक्ट मंदिराच्या वरती. हा इथं मंदिर सगळे लोक चालतात आणि डायरेक्ट मंदिराच्या वरती कोरीव काम. जशी महादेवाच्या समोर नंदीची मूर्ती असते, ही नंदीची मूर्ती आहे. आणि तिकडे आपलं मंदिर आहे आणि आपण इकडे जाणार आहोत. काय नजारा आहे. तिला काय दिसलंय हे बघा काय दिसलं. गेली तिथून आपल्याला जी लोक दिसत होती वरती ती इथूनच दिसत होती आणि आपण इथून एंट्री केलेली आहे आणि इथून असं आलेलो. हा आता तुझी पोर आहे ना. ती टोपी गेलेली आहे, तर कसला टेन्शन आलेला आहे भाईला. टेन्शन काय आलं माहितीये काय त्याला, कारण त्याला टोपी दिली होती त्याच्या गर्लफ्रेंडनी. हे दुःख तू विसरू शकत नाही. तोंड बघलं तोंड सेम व्यू कसा वाटतंय. म्हणून एवढ्या वस्तू महागाच्या घेत नाही रे मी. देईल पण आपल्याला. चला कैलाश मंदिर फिरून झालेलं आहे आपला आणि आपण चाललेलो घरी. चला टाटा बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.